नमस्कार हो रामराम मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर व्हिडिओचा वेळ वाया न घालवता आज आपण काय करणार आहे तुम्हाला सांगतो मी. तर हे बघा, हे मिरची आहे बघा. ही कसली, याला काय म्हणायचं, डब्बू मिरची आहे, डब्बू मिरची. जाऊ द्या, ह्याला आपण तळायची मिरची आपण म्हणूया. तुम्हाला माहितीच असेल का बाबा हे. तर ही आपण आज करणार आहे. मी काल आणलेली आहे, थोडी शिळी झाली पण काय चालते, काय हरकत नाही. आता आपण हे करायचे बघा, तळून करायचे, यामध्ये मसाला वगैरे करून. तर काय करू माहिती आहे का, याच्यासाठी आधी काय सामान लागते ते तुम्हाला सांगतो. तर हे बघा मंडळी, आपल्याला तळलेल्या मिरच्या करायसाठी एवढं सगळं सामान लागते. काय काय आपण बघूया. इथं आहे ते कोथिंबीर आहे बघा, जरा शिळीच आहे पण चालते, काय हरकत नाही, ते कापून ठेवली. इथं ठेचलेला लसूण आहे, इथं बारीक केलेलं जिरं, इथं आहे हळद, आणि ही जरा मॅगी मसाला आहे. जर तुम्हाला मॅगी मसाला आवडत नसेल तर दुसरा कुठलाही मसाला तुम्ही घालू शकताय. आणि ही आहे तो शेंगदाण्याचा कूट आहे बघा, शेंगदाण्याचा कूट, शेंगदाणा भाजून ती बारीक केलेलं आहे. आणि मीठ पण लागतं आहे. मीठ काही दाखवलं नाही पण तुम्ही मीठ पण घ्या. तर सगळ्यात आधी या मिरच्या आपण फोडून घ्यायच्या, त्या म्हणजे त्याची अशी पोटं फोडून घ्यायची. थोडं तुम्हाला दाखवतो बघा, हे आहे का बघा, अशा पद्धतीने मिरच्या आपण सगळ्या कापून घेणार आहे. त्याची फोटो वगैरे असून ती फोडून घेणार आहे. देठ जर जास्त मोठा असेल तर ते असं कापून टाकायचं. आणि ही आहे का बघा, असं ते मिरच्याचं असं पोट फोडून घ्यायचं बघा असं. जर तुम्हाला वाटतं असेल तर ही बी जे जास्त निबार बी असतील तर ती बी पण असं काढून टाकायचं. जर बी जास्त निबार असेल तर काढून टाकायचं, नाहीतर काय हरकत नाही. बघा अशा आता सगळ्या मिरच्या आपण, या सगळ्या राहिलेल्या मिरच्या आपण अशा फोडून घ्यायच्या. आता सगळ्या मिरच्यांचे फोटो आपण असे फोडून घेतले ते. तर ह्याच्यात भरण्यासाठी मसाला कसा तयार करायचा ते आपण आता बघून घेऊया. आता सगळ्यात आधी हे शेंगदाण्याचा कूट आपण घेऊया. त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय. तुम्हाला जर जास्त शेंगदाणा आवडत असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता. आता ह्याच्यात हे ठेचलेला लसूण आहे, हे पण आपण ह्याच्यात टाकायचं. हे जिरं आहेत कुटलेलं, हे पण ह्याच्यात आपण टाकूया. आता ह्याच्यात आपण तुमच्या आवडीनुसार ह्यात मीठ टाकायचं. अजून जर टाकतो थोडं. आता थोडीशी हळद आपण ह्यात टाकायची. बस एवढं. आणि इथं हे मॅगी मसाला बघा. तुम्हाला जर मॅगी मसाला आवडत नसेल तर तुम्ही दुसरा कुठलाही मसाला घालू शकता. तशी तर तुमच्यावर सगळं डिपेंड आहे, ते तुम्हाला कुठला आवडते ते घालू शकता. हे एवढा बास आहे. आता ह्याच्यात आपण थोडी कोथिंबीर पण टाकणार आहे बघा, कोथिंबीर टाकून घ्यायची अशी. आणि एक गोष्ट मित्रांनो, ही लिंबू आहे का, लिंबू पण ह्याच्यामध्ये थोडा पिळायचा. काय होतं माहिती आहे का, त्यानं एकदम मस्त चव अशी चटपटीत लागते. आता हे माझ्याकडं असा ताजा लिंबू नाही, जरा वाळलेलाच आहे, पण चालते, काय हरकत नाही. आता रस आहे म्हणून का असा एवढा बास, एवढा लिंबू आपण पिळून घ्यायचा. आणि काय करायचं माहिती आहे का, ह्याच्यात थोडं पाणी टाकायचं. थोडं पाणी टाकून हे सगळं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही तेल पण टाकू शकताय, पण मी आता इथं तेल टाकणार नाही, कारण ती आपल्या मिरच्या तेलामध्येच तळा येत्या, त्यामुळे जास्त प्रमाण होते तेलाचं, त्यामुळे मी काय तेल टाकणार नाही. आता आपण असं थोडं थोड्यात पाणी घालणार आहे. थोडंच घालायचं बरं का, लय नाही. बस एवढं. हे असं पाणी घालून हे आपण मस्तपैकी हे सगळं एकजीव करून घेणार आहे. आता हे आपण सगळा मसाला तयार केला आहे मित्रांनो. आता हे आपण ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं, या मिरचीमध्ये. हो, या पद्धतीने छकुली गेली. हो, असा सगळा ह्यात मसाला भरून घ्यायचा. मसाला भरताना दाबून आपण भरायचा बरं का, नंतर त्यातनं ते तळताना सगळं मटेरियल बाहेर येऊ शकतं. आता एवढ्या सगळ्या राहिलेल्या बाकी मिरच्यांमध्ये बी आपण सगळा मसाला भरून घेऊया. तर या बघा मंडळी, आपण जवळजवळ सगळ्याच मिरच्यांमध्ये असा मसाला भरून घेतला आहे. हे बघा, बघू शकता. आता आपण याला तव्यावरती कमी तेलामध्ये तळून घेणार आहे. हे बघा,
आपण गॅसवर आता इथं तवा ठेवला आहे. तवा पण आता चांगला गरम झाला आहे. आता ह्याच्यात आपण थोडं तेल घालूया. थोडंसं बस एवढं पुरेसं आहे. आता तेल जरा गरम झाले, त्याच्यामध्ये आपण ही एक एक आहे ना अशी मिरची सोडून घेऊया. चालू ना गॅस? चालू आहे. बघा अशी एक एक मिरची आपण इथं सोडून घेणार आहे. लाईट गेली बघा मित्रांनो, त्याच्यामुळं असा अंधार पडला आहे. गॅस आपण कमीच करू जरा. हे बघा अशा 4 मिरच्या अशा आपण तळून घ्यायच्या. 2 मिनटं या अंगाला, पुन्हा 2 मिनटं त्या अंगाला, असं उलटं करून मस्तपैकी अशा मिरच्या तळून घ्यायच्या. तर त्या साईडनं चांगल्या मिरच्या तळलेल्या. आता आपण अशा उलटून घ्यायच्या. बघा अशा तळते त्या, अशा तळल्या पाहिजे. आता अशा आपण पलटून घेऊया मिरच्या. बापरे, लय उडतं. आपण गॅस कमी करू एवढायला लागले की काय करायचं ना, आता गॅस कमी करायचा आणि एक ताट आहे का त्याच्यावर असं एक झाकून ठेवायचं. ते आपोआप चांगलं भाजलं जात आहे. आता आपण याच्यावरची ताटली आपण काढूया. 2 मिनटं झाकली होती. हे बघा मस्त वेगळी असं ह्या साईडला मी भाजले. आपण दुसऱ्या साईडने पण आपण असा भाजणार आहे. आपण उलटून घेऊ अशा. हे बघा मंडळी, दोन्ही साईडने मिरच्या मस्तपैकी अशा भाजल्या. तर बघा हे बघा, जास्त पण भाजायच्या नाही त्या, अशा बरोबर आहे त्या. आता हे आपण काढून घेऊया. तर हे बघा मंडळी, सगळ्या मिरच्या आपण तळून घेतल्या. त्या बघा अशा झाल्या. त्या दाखवून तेव्हा आता ही कशा लागते त्या हे आपण आता खाऊन बघूया. थोडा भाकरी थोडा ठेवला होता. आता तुम्ही म्हणसाला आम्हाला करून दाखवतोय, खाऊन पण दाखवतो. तुम्ही लई हुशार आहे, मला माहिती आहे. त्यामुळे मी खाऊन दाखवतो. हे बघा असे आहे मस्त तळली बघा. हवा तरी आपण खाऊन बघूया. मस्तपैकी शिजली अशी. एक नंबर लागते बा, 1 नंबर लागते. आपण यामध्ये मॅगी मसाला वगैरे टाकलाय, थोडा लिंबू पण पिळलाय, त्यामुळं तिखट आंबट चव 1 नंबर लागते. तोंडी लावायला हे 1 नंबर आहे. तुम्ही करून बघा, खावा आणि मग मला सांगा कसं लागतं. खाऊ दे मला. बाय बाय.